नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सकाळी उठल्यावर मान अखडल्यासारखी वाटते का? पाठीत सतत ताण जाणवतो का? किंवा कंबरदुखीमुळे काही मिनिटही उभं राहणं कठीण होतं का? कल्पना करा, एक असा सोप्पा घरगुती उपाय जो फक्त 5 मिनिटात तुमच्या शरीराला आराम देऊ शकतो. आणि विशेष म्हणजे यासाठी महागडी औषधे, इंजेक्शन किंवा डॉक्टरांकडे वारंवार जाण्याची गरज नाही. पण थांबा, बहुतेक लोक एक मोठी चूक करतात. त्यामुळे त्यांची मानदुखी, पाठदुखी आणि कंबरदुखी कमी होण्याऐवजी आणखी वाढते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वेदनांचे खरे कारण, 5 मिनिटांचा घरगुती उपाय, कोणत्या सवयी दुखणे वाढवतात आणि शरीराला नैसर्गिकरित्या मजबूत ठेवण्याचे रहस्य. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा बोनस उपाय सांगणार आहे जो हजारो लोकांना फायदा देत आहे. 1. मान, पाठ आणि कंबरदुखी एवढी वाढते का? मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात मान, पाठ आणि कंबरदुखी ही जवळजवळ प्रत्येक घरातील समस्या बनली आहे. पूर्वी ही समस्या वयस्कर लोकांमध्ये दिसत होती, पण आता 20 ते 30 वर्षांच्या तरुणांनाही ती त्रास देत आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे चुकीची जीवनशैली. सतत मोबाईल वापरणे, तासनतास संगणकासमोर बसणे, व्यायामाचा अभाव, चुकीची झोपण्याची पद्धत आणि शरीरातील पोषण तत्वांची कमतरता यामुळे स्नायूंवर अतिरिक्त ताण येतो. हा ताण हळूहळू वेदनेत बदलतो. सुरुवातीला फक्त थोडं दुखतं, नंतर ती वेदना रोजची बनते आणि काही काळानंतर ती गंभीर समस्येचं रूप धारण करू शकते. दोन, शरीर वेदनांचे सिग्नल कसे देते? आपलं शरीर अत्यंत बुद्धिमान आहे. जेव्हा स्नायूंवर जास्त ताण येतो तेव्हा शरीर आपल्याला वेदनांच्या स्वरूपात इशारा देतं. सुरुवातीला मान आखडल्यासारखी वाटते. मग पाठीत जडपणा जाणवतो. त्यानंतर कंबर दुखू लागते. अनेकदा लोक या वेदनांकडे दुर्लक्ष करतात, पण हीच चूक भविष्यात मोठी समस्या निर्माण करू शकते. म्हणून वेदना ही शरीराची भाषा आहे, ती समजून घेणं आवश्यक आहे. तीन 3.5 फक्त 5 मिनिटांचा घरगुती उपाय. आता जाणून घेऊया तो लोकप्रिय घरगुती उपाय. एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर सुंठ पावडर मिसळा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी रिकाम्या पोटी घेतलं जाऊ शकतं. हळदीमध्ये नैसर्गिक दाहशामक गुणधर्म असतात. तर सुंठ शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करू शकते. अनेक लोकांना या उपायामुळे शरीर हलकं वाटल्याचा अनुभव येतो. मात्र हा उपाय सर्वांसाठी सारखा परिणाम देईलच असे नाही. दीर्घकाळ वेदना असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 4. गरम शेक का फायदेशीर ठरू शकतो? जेव्हा स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो तेव्हा गरम शेक दिल्याने स्नायू सैल होण्यास मदत होऊ शकते. गरम पाण्याची बॉटल किंवा हॉट वॉटर बॅग वेदनाग्रस्त भागावर 10 ते 15 मिनिटे ठेवावी. यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत मिळू शकते. अनेक लोकांना यामुळे तात्पुरता आराम मिळतो. 5. सर्वात मोठी चूक, कंबरदुखी किंवा पाठदुखी झाली की अनेक लोक पूर्ण दिवस बेडवर पडून राहतात. पण तज्ज्ञांच्या मते सतत निष्क्रिय राहिल्याने स्नायू आणखी कमकुवत होऊ शकतात. हलकी हालचाल, चालणे आणि सौम्य स्ट्रेचिंग हे अनेकदा अधिक उपयुक्त ठरते.
6. योग्य बसण्याची पद्धत. तुम्ही दिवसातून किती वेळ बसून काम करता? जर 6 ते 8 तास बसून काम करत असाल तर पाठीच्या कण्यावर मोठा ताण येऊ शकतो. बसताना पाठ सरळ ठेवा. स्क्रीन डोळ्यांच्या समोर ठेवा. प्रत्येक 30 मिनिटांनी उठून थोडं चालावं. ही छोटी सवय मोठा फरक निर्माण करू शकते. 7. झोपेचा आणि गादीचा संबंध. चुकीची उशी किंवा खूप मऊ गादी यामुळेही मान आणि कंबरदुखी वाढू शकते. शरीराला योग्य आधार देणारी गादी निवडावी. उशी फार उंच किंवा फार खाली नसावी. योग्य झोप शरीराच्या पुनर्बांधणीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 8. पाण्याची कमतरता. अनेकांना हे माहीत नसतं की शरीरातील पाण्याची कमतरता स्नायूंवर परिणाम करू शकते. पुरेसं पाणी पिणं हे शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. दिवसभरात पुरेसं पाणी पिण्याची सवय लावा. 9. व्यायामाचे महत्त्व. व्यायाम हा वेदनांचा शत्रू मानला जातो. हलके स्ट्रेचिंग, चालणे, योगासने आणि नियमित हालचाल यामुळे शरीर अधिक लवचिक राहू शकते. रोज फक्त 15 ते 20 मिनिटे व्यायाम केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. 10. बोनस टिप. रोज सकाळी सूर्यप्रकाशात 15 मिनिटे फिरण्याची सवय लावा. ह्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होऊ शकते. हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाचे मानले जाते. मान, पाठ आणि कंबरदुखी ही आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत चाललेली सामान्य समस्या आहे. तासनतास मोबाईल वापरणे, संगणकासमोर बसून काम करणे, व्यायामाचा अभाव आणि चुकीची बसण्याची किंवा झोपण्याची पद्धत यामुळे स्नायूंवर आणि मणक्यावर अतिरिक्त ताण येतो. सुरुवातीला ही वेदना किरकोळ वाटते, पण वेळेत काळजी घेतली नाही तर ती दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकते. त्यामुळे शरीर देत असलेल्या वेदनेच्या संकेतांकडे दुर्लक्ष न करता योग्य उपाय करणे आवश्यक आहे. अनेक घरगुती उपायांमध्ये हळद, सुंठ आणि कोमट पाण्याचा वापर लोकप्रिय मानला जातो. हळदीतील नैसर्गिक गुणधर्म शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतात, तर गरम शेक किंवा हलके स्ट्रेचिंग केल्याने स्नायूंना आराम मिळू शकतो. यासोबतच दिवसातून काही वेळ चालणे, योग्य पॉश्चर ठेवणे आणि नियमित हालचाल करणे हे देखील वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र प्रत्येक व्यक्तीची शारीरिक स्थिती वेगळी असते, त्यामुळे परिणामही वेगवेगळे असू शकतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि भरपूर पाणी पिणे या सवयी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विशेषतः व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि प्रथिनयुक्त आहार हाडे आणि स्नायूंना बळकट ठेवण्यास मदत करतो. जर मान, पाठ किंवा कंबरदुखी सतत राहत असेल, हातपायात मुंग्या येत असतील किंवा वेदना वाढत असतील, तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य वेळी घेतलेली काळजी भविष्यातील गंभीर समस्यांपासून संरक्षण देऊ शकते. मित्रांनो, मान, पाठ आणि कंबरदुखी ही समस्या सामान्य असली तरी दुर्लक्ष करण्यासारखी नाही. योग्य जीवनशैली, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, योग्य आहार आणि साधे घरगुती उपाय यामुळे आराम मिळण्यास मदत होऊ शकते. जर वेदना सतत राहत असतील, हातापायात मुंग्या येत असतील, अशक्तपणा जाणवत असेल किंवा वेदना वाढत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि नेहमी तरुण दिसत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.